1 जुलैपासून भारतीय संविधानाचे जे कायदे आहेत, विशेष करून इंडियन पिनल कोड, तो आता पूर्णपणे जुना काढून टाकण्यात आला आणि भारतीय न्याय संहिता आणि सीआरपीसी ऍक्ट पण बदललेला आहे. जे जुने ब्रिटिशकालीन कायदे होते ते सगळे या सरकारनं काढून टाकले आणि नवीन कायदे आणलेले आहेत. नेमका काय बदल झालेला आहे? नवीन कायद्याने जी काही जुनी कलम कालबाह्य होती ती काढून टाकली असली तरी सेडिक्शन सारखा जो कायदा होता जरी तो रद्द केला असला तरी पण पुन्हा नव्या कलमाने तो अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना जास्त अधिकार मिळाले आहेत. विशेष करून जुन्या काळात एक 14 दिवसाच्या पुढे पीसी घेता यायची नाही आरोपीची पोलिसांना, ती आता 90 दिवसापर्यंत. पुन्हा पहिलं चौकशीला आणलं तर 24 तासाचं हजर करावं लागायचं, पण आता पुन्हा चौकशी करता येणार आहे. नेमकं पोलिसांना हे कायदे अधिक मजबूत करणार आहेत, त्यांचे अधिकार वाढवणार आहेत, अशी एक चर्चा सोशल माध्यमातून सुरू आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. हे नवीन कायदे आलेले आहेत, फरक काय आहे? इंडियन पिनल कोड आता भारतीय न्याय संहिता झाले, आणखीन काय काय कसं बदल झालं जरा समजून सांगा. याच्यामध्ये पूर्वीचे जे इंडियन पिनल कोड, भारतीय दंडविधान, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय पुरावा कायदा, हे 3 कायद्याचे सध्याच्या सरकारने नावं बदलले. इंडियन पिनल कोडच्या ऐवजी ते भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय सुरक्षा अधिनियम 2023, जो पूर्वी सीआरपीसी होता, आणि द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, जो पूर्वी भारतीय पुरावा कायदा म्हणून बघितलं जायचं. आता हा नवीन पुस्तक आहे. नवीन पुस्तक आलंय 1 जुलैपासून ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. 30 जूनच्या रात्री 12 पासून काही गुन्हे ह्या नवीन कलमानुसार दाखल झालेत, रजिस्टर झालेत पोलीस स्टेशनला, असं आपण पाहिलं असेल. ऑलरेडी त्याची बातमी झाली. हो. तर त्यामध्ये आता ह्याचा अभ्यास जर केला तर हे पुस्तकही आताच नवीन मार्केटमध्ये आलंय. 2023चा कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि नंतर मग आम्ही या पुस्तकांकडे बघायला सुरुवात केली. आता या पुस्तकाचं अवलोकन जर केलं तर समजा एक आपल्या रेग्युलर जे कॉमन सर्वसामान्य माणसाला माहित असणारा कायदा म्हणजे समजा कुठं खून झाला 302, तर इझिली आपण म्हणतो की 302चा गुन्हा दाखल झाला. कुठंतरी एखाद्या महिलेवर अत्याचार झाला 376 खाली गुन्हा दाखल झाला. कोणाची फसवणूक झाली 420 खाली गुन्हा दाखल झाला. असं एक आपल्या सर्वसामान्य जनतेला माहित होतं. आता या नवीन आलेल्या कायद्यांचं जर आपण थोडंसं बारकाईने पाहिलं तर त्यामध्ये पहिलं 302 जे कलम होतं, कुणी 302 नावाने पिक्चर सुद्धा प्रदर्शित झाले. 302 म्हणजे खून. आता 302ला 101 भारतीय न्याय संहिता, म्हणजे पहिलं 302 इंडियन पिनल कोड म्हटलं जायचं, आता त्याला म्हणावं लागेल 101 भारतीय न्याय संहिता. 376 महिलांवर होणारे अत्याचार, 376 बलात्काराचा गुन्हा, आणि समजा गँगरेप असेल तर 376G, असे ते पूर्वी इंडियन पिनल कोडमध्ये तरतूद होती. आता नवीन कायद्याचं जर आपण पाहिलं तर सेक्शन भारतीय न्याय संहितेनुसार सेक्शन 64 ते 71, म्हणजे बलात्कारामध्ये सुद्धा त्यांनी अशा वेगळ्या कॅटेगरीत केल्या. महिलांच्या दृष्टीने चांगले की समजा फसून काही संबंध ठेवले असतील किंवा विवाहाचा आमिष दाखवून केला असेल, मुलगी अल्पवयीन असेल, तिला किडनॅप करून नेला असेल, 3-4 मित्रांनी मिळून फसवणूक केल्यावर तिच्यावर काही तिचा प्रकार केला असेल, तर असे त्यामध्ये कायद्याच्या तरतुदी केलेल्या दिसून येतात. आता पहिला इंडियन पिनल कोड जर आपण पाहिला तर त्यामध्ये एकूण कलम होते 502, आणि आता नवीन कायदा जो भारतीय न्याय संहिता तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये कलम झाले 358, म्हणजे जवळपास 20 सेक्शन्स, 20 पूर्वीचे कलम ह्या नवीन कायदा काढून टाकले. आता त्यामध्ये देशद्रोहाचा कायदा, सिडिक्शन, त्यावर सुप्रीम कोर्टला वारंवार सुनावण्या अनेक प्रकरणांमध्ये झालं. सुप्रीम कोर्टने त्यावेळेला निर्देश दिले होते की तो रद्द करा, कालबाह्य झालाय, परकीय लोक होते, ते राज्य करत होते, ह्या कायदे कलमाची गरज नाही, सरकारने विचार करावा. पण नवीन जर आपण पाहिलं भारतीय न्याय संहिता जर पाहिला तर सेक्शन 149 ते 150, म्हणजे ह्या 2 कलमाखाली तो कायदा आहे तसाच ठेवलाय. देशद्रोह कलम बदलून सिडिक्शनचा ऍक्ट आणलेला आहे. कायदा आहे तसंच आहे. सेक्शन 152 भारतीय न्याय संहिता नवीन कायदा आपण जर पाहिला तर त्यामध्ये जी पूर्वीची व्याख्या होती तीच व्याख्या तशीच ठेवलेली आहे. म्हणजे प्रश्न असा पडतो की सुप्रीम कोर्टने वारंवार सांगून देखील खरं तर हा कायदा उडवायला, म्हणजे कलम उडवायला पाहिजे होतं. जसं अडल्टरी, व्यभिचार, 377 कलम, हे सुप्रीम कोर्टने सांगितलं. नवीन भारतीय न्याय संहिता जर आपण पाहिलं तर त्यामध्ये ते सेक्शन उडवलेले दिसते, ते सेक्शन काढून टाकलं. पण हा जो काही देशद्रोहाचा कायदा आहे, जो कलम आहे, तो तसाच ठेवलाय. मग याच्यामध्ये कोड बदलून तसंच ठेवलं.
बाकी सगळं फक्त सेक्शन 152 केला. त्याची व्याख्या तीच आहे. म्हणजे पूर्वी जे काही प्रकार घडत होते, समजा सरकारला असं वाटलं की देशद्रोहाखाली कोणाला तरी पुढे राजकीय विरोधकांना देशद्रोहाच्या नावाखाली आत टाकलं जाऊ शकतं. कलम तसंच ठेवलंय ना. कायदा तोच आहे, कलमही तसंच आहे. म्हणजे उद्या ते सरकारला वाटलं की नाही असं असं देशद्रोह केला आणि ज्यावर अनेक वेळा वादंग झाले, खोट्या केसेस झाल्या, सुप्रीम कोर्टासमोर आक्रोश झाला, सुप्रीम कोर्टने डायरेक्शन दिली का हे तुम्ही ठेवताय कशालाही, सरकारने याचा विचार करावा. पण आज जर तसं पाहिलं तर तसंच ठेवलंय. म्हणजे भविष्य काळामध्ये सरकार याचा गैरवापर करू शकतो. हे काय मी सांगण्याची गरज नाही. दुसरं असं, एक जुन्या काळात आरोपीला जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवता यायचं पोलिसांना. आता ते 90 दिवस झालेले आहे. म्हणजे पोलिसांचे अधिकार वाढलेत आणि पुन्हा चौकशीला पहिले 24 तासाची अटक दाखवावी लागायची. आता काय आहे नेमकं? असं म्हणतात की पोलिसांचे अधिकार वाढवलेत नवीन हे भारतीय न्याय संहिता कायद्याने. पोलिसांचे निश्चितच अधिकार वाढवलेत. पहिल्या कायद्याचा विचार केला तर पहिल्या एखाद्या आरोपीला, गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली, न्यायालयासमोर त्याला हजर केला तर पोलिसांची पद्धत होती आम्हाला एक 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी. कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 14 दिवस एवढा कोठडी मागायचा अधिकार होता. मग मोका पाहिला, मोकाचा कायदा किंवा ताडा असे पूर्वी जे काही होते त्या कायद्यामध्ये तरतुदी केल्यात. 180 दिवसाची, 90 दिवसाची तरतूद त्या स्पेशल ऍक्टला होत्या. पण 7 ते 14 दिवस एवढी कालमर्यादा पोलीस कस्टडीची होती. या नवीन कायद्यानुसार पोलिसांना जवळपास 30 दिवस ते 90 दिवस इथपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा अधिकार दिलाय. सुरुवातीला जे आता 7 दिवसाच्या पुढे मागता येत नव्हते का, ते आता डायरेक्ट 30 दिवस मागता येणार. पूर्वी मिनिमम 7 दिवस कोर्टाला कोर्टाला मागू शकत होते आणि जास्तीत जास्त 14 दिवस. म्हणजे 14 दिवसाच्या वर पोलीस कस्टडीत ठेवण्याचा अधिकार न्यायालयाही नव्हता. खुद्द न्यायालयालाही नव्हता. मागच्या एमसीआर करावा लागायचा मागच्या कायद्यानुसार. पण आता 30 दिवस ते 90 दिवसाची मर्यादा वाढवल्याने आता असं होणार आहे. आणि त्यामध्ये अशी तरतूद केली, समजा एखाद्या आरोपीला ताब्यात घेतला, अटक केली, न्यायालयासमोर नेला, आम्हाला 90 दिवसापर्यंत अधिकार आहे. मग त्याची एक 10 दिवसाची पीसी घेतली, परत त्याला जेलला ठेवला, जेलला एक 10-15 दिवस राहिला की नाही आम्हाला अजून तपास करायचा आहे. 15 दिवसानंतर त्या आरोपीला ते परत कोठडीमध्ये घेऊ शकतात, परत कोर्टासमोर हजर करायचं, अजून आम्हाला 10 दिवस द्या. असं हे 90 दिवसपर्यंत चालणार. म्हणजे एखादा आरोपी मग तो भले चुकून अडकलेला असेल, सगळ्याच केसेस खऱ्या असतात ना, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याचशा राजकारण असतं, काही असतं, एखाद्याला अडकवायचं म्हणलं तर आता 90 दिवस पोलीस कस्टडीचे अधिकार दिल्यामुळं त्याचा जामिनाचा अधिकारच त्याचा हिरावून घेतलं झालंय ह्या स्टेजला. आणि ह्यामुळे आता होणार काय की जेवढा कायदा कडक तेवढा आपला आता आपण बघतो प्रशासन, बाकीचे सगळे अधिकारी, बाकीचं काय बघतो. कायदा कडक झाला की बाहेर काय चालतंय मी काही सांगायची गरज नाही की प्रॅक्टिस वाढणार. कायदा कडक झाले की माणूस घाबरतो. 90 दिवस आत बसण्यापेक्षा बाबा काय असेल ते आपले तडजोड करू, बाहेरच्या बाहेर करू. म्हणजे आता चौकशीचं एक कलम, ते काय प्रकार नेमकं? आता चौकशीचं कलम असं आहे की पूर्वी समजा 7 वर्षापर्यंत पनिशमेंट आहेत. सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन होत्या की 498. आता 498 नवीन केलाय 85. म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार, नवरा बायको सर्वाधिक मिसयूज झालेला कायदा असा आरोप होता सगळा. म्हणजे त्याच्यावर अनेकदा खलय झाले. सुप्रीम कोर्टात 498 चा सर्वाधिक मिसयूज झाल्याचा आरोप होतो सातत्याने पुरुष वर्गाकडनं, महिलांकडनं खोट्या केसेस दाखल होतात. त्याचं काय झालं? पूर्वी 498 498 असं भारतीय दंडविधान आयपीसी मध्ये होते. आता नवीन भारतीय न्याय संहिता जर पाहिला तर त्यामध्ये सेक्शन 85 त्यांनी केलाय. आता सर्वाधिक त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं, गैरवापर होतो, हे वेळोवेळी सगळं समोर आले. अनेक त्यावर पुस्तकं लिहिले झालेत. 498चे अनेक पीडित आजही न्यायालयामध्ये खेटे घालतात, ही वस्तुस्थिती आहे. मग यामध्ये आपण काय पुरुषच फार चांगला की ती बाईच देणारी तक्रारदार वाईट आहे आपण असं म्हणत नाही. पण त्याचा एक असं एक ब्लॅकमेल केला, शस्त्र म्हणून त्याचा वापर झाला, ही वस्तुस्थिती. यापुढे झाला आणि यापुढे होऊ शकतो. खरं म्हणजे हा नवीन कायदा करायला सरकारला फार स्कोप होता की एखाद्या महिलेला जर त्रास होत असेल. आता ते आता कसं आहे, फक्त कायद्यात तरतूद सेक्शन 85 नवीन, पहिला 498 आणि नवरा बायकोची किरकोळ भांडणं झाली आणि तिला असं वाटलं तर याला धडा शिकवायचा. तो तिची ननन ती कुठं बाहेरच्या गावात असते, 5-10 रुपये करून 498 देऊन टाकायची. तर त्याला सुप्रीम कोर्टची गाईडलाईन होती जजमेंटमध्ये की अशा केसेसमध्ये शक्यतो लगेच अटक करू नका. पहिल्यांदा त्यांना नोटीस द्या, बोलून घ्या, तपासाला त्यांना बोलून घ्या आणि मग हे करा. पण नवीन कायद्यामध्ये तशी तरतूद काही दिसून येत नाही. म्हणजे एखाद्याने आता कंप्लेंट दाखल केली तर पोलीस त्यांना डायरेक्ट अटक करू शकतात. असं आता वरवर अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनच येतंय आणि हे कुठेतरी त्रासदायक होईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. हे नवीन कायदे आशिलाला, म्हणजे तुमच्या भाषेत आशिलाला आम्ही आरोपी म्हणू, फायद्याचे की तोट्याचे?
आता नवीन कायदा एक वकील म्हणून मी जेवढा आता वरवर अभ्यास केला आहे तर मला असं वाटतंय की हे पोलिसांना फायद्याचे आहेत. पोलिसांना बळ देणार आहे. म्हणजे पोलिसांना विनाकारण ते पोलीस कस्टडी बाकीच्या गोष्टी दिल्यात. खरं म्हणजे याच्यावर विचार मंथन होऊन विस्तृतपणे जर सगळं सर्वसमावेशक केलं. आता शेवटी हा नवीन आलाय, अनेक त्यावर गोष्टी घडतील. सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहे, त्यामुळे ते मागं पुढे त्यात काही होऊ शकतं. पण आजचा विचार केला तर पोलिसांचे अधिकार वाढवले आणि सामान्य माणसावर आता शेवटी गुन्हेगार वकील म्हणून आम्ही रोज बघतो, हा गुन्हेगार त्याचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर एक पोलिसांनी जर त्याला अटक केली, पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र पाठवलं तर ती झाली पोलिसांची बाजू. पण आरोपी म्हणून जेव्हा आम्हाला भेटतो तर खऱ्या गोष्टी आम्हाला सांगतो, ती झाली दुसरी बाजू. आणि मग पोलिसांची बाजू, आरोपीने सांगितलेली माहिती ही आम्ही न्यायालयासमोर मांडत असतो. आणि मग तथ्य खरं काय ते बघून न्यायालय निकाल देत असतं. न्याय पुन्हा डिले होईल. आता या नवीन कायद्याचा विचार केला तर त्यांनी एक अशी टाइम फ्रेम दिलेली आहे, म्हणजे पोलिसांना वकिलांना, की शक्यतो केस सुरू झाली की एवढ्या दिवसात ती संपली पाहिजे. मग एक चांगला बदल आहे. आता हा चांगला बदल म्हणता येईल. पण ह्याची दुसरी बाजू असं आहे की आज आपण न्यायालयांचा विचार केला तर अक्षरशः 10x10च्या रूम मध्ये न्यायाधीश बसतात. एक खटला चालू असेल तर वकील बाकीचे आम्ही बाहेर थांबतो, बसायला जागा नसते. कुठल्या अवस्थेत न्यायाधीश काम करतात. न्यायालयांचा परिसरांचा विचार केला तर वकिलांना बसायला जागा नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही थोडक्यात. अद्यावत लायब्ररी नाही. जे पोलीस आरोपीला साक्षीदारांना समज बजावतात, न्यायालयासमोर हजर व्हायची करतात, किंवा लहान मुलं असतात, व्हिक्टीम असतात, न्यायालयात आल्यानंतर त्यांना बसायला जागा नसते. आणि अशा केसमध्ये मग ऑटोमॅटिक पेंडन्सी वाढलेली आहे. सगळ्या न्यायाधीशांवर पेंडन्सी आणखीन वाढेल. पेंडन्सी वाढणार नाही, पण न्यायाधीशांना ऑलरेडी बर्डन आलेले आहे. आणि अशा केसमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता की ही केस सुरू झाली की महिन्यात संपवा, 1.5 महिन्यात संपवा, करू शकत नाही. आज न्यायाधीशांचा विचार केला तर प्रत्येक न्यायाधीशासमोर पुण्यातला विचार केला तर किमान 200, 250, 300 केसेस. हरे कृष्ण प्रिय सुदामा सेवक, श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश मंदिर के सभी भक्त आपके प्रति बहुत ही आभारी हैं और प्रसन्न हैं कि आपने इतना भव्य मंदिर बना. प्रत्येक न्यायाधीशासमोर पुण्यातला विचार केला तर किमान 200, 250, 300 केसेस एका न्यायाधीशासमोर न्यायव्यवस्थेवर ताण वाढेल. ताण वाढलेलाच आहे. तो ताण खरं कमी करण्यासाठी वेगळे प्रयत्न दुसरं करतात. आणखीन एक महत्वाचं कलम जे 376 म्हणजे आपल्याला माहिती आहे टेक्निकल रेप म्हणतात पोलीस त्यांना, पोलिसांच्या भाषेत. म्हणजे ऍक्च्युअल 376 जो जुना बलात्कार तो खरंच क्रूर आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण अनेकदा फूस लावून पोळ लावून जमलं नाही का मग तो रेपची केस टाकते. त्याला याच्यात काही सुटका मिळाली की नाही? नाही, त्याला काय नाही, जैसे ते ठेवलेले आहे. म्हणजे थोडक्यात हे जर कायदे पाहिले ना तर जवळपास 85% कायदे सगळे पूर्वीचेच आहेत. त्या कायद्यांची डेफिनेशन, त्याची व्याख्या, त्याचा मोटिव्ह हा सगळा पूर्वीचाच आहे. आता फक्त त्याचं नाव बदललंय. काही कलम, एक 20 कलम फक्त उडवलेत, बाकी सगळी प्रोसिजर तीच आहे. आणि काही गोष्टींना करायला वाव होता, पण सरकारने तो काही का केला नाही. शिक्षणामध्ये काही बदल झाला का? म्हणजे जुन्या काळातल्या शिक्षा, म्हणजे समजा 302 ला एवढी शिक्षा होती, आता नवीन 103 काही 100, त्याला काही बदल असं काही झालं का? आरोपींना काही फायदा आहे? म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा एक थोडी त्याची बाजू थोडक्यात. नाही, कायद्याचं जर पाहिलं तर शिक्षेमध्ये कुठलाही फरक नाही. पूर्वी 302 होता भारतीय दंडविधान, आता नवीन 101 केलाय भारतीय न्याय संहिता. पण त्याची व्याख्या, मग त्याचा मोटिव्ह, खून कशा करता केला, कसा खून झाला, किंवा खून करायचा उद्देश नव्हता पण तो गेला, चालता बोलता ढकलून दिला, पडला तो गेला, मग त्याला खून म्हणता येईल का? त्याप्रमाणे शिक्षा होत्या. त्यामुळे शिक्षा तशाच ठेवल्यात. वाईटात वाईट म्हणजे एकदम क्रूर प्रकारची हत्या असेल तर त्याला फाशीपर्यंत होती. आजच्या नवीन कायद्यात तीच शिक्षा आहे. संशयाचा फायदा घेऊन आरोपी सुटायचे. गुन्हा बदललेली कलम जरा सांगा ना प्रेक्षकांसाठी. म्हणजे कुठले पहिलं कलम काय होतं ना आता काय झालं ते? आता पूर्वीचं समजा 302, आपल्याला सगळ्यात चर्चेत असणारा म्हणजे कुठं खून झाला तर भारतीय दंडविधान IPC 302 म्हणायचो. आता भारतीय न्याय संहिता कलम 101 म्हणायचं. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, संबंधित महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर IPC 376 खाली गुन्हा दाखल व्हायचा बलात्काराचा. आता सेक्शन 64 ते सेक्शन 71 अन्वये त्या प्रकारचे गुन्हे दाखल होतील. पूर्वी एखाद्याची फसवणूक झाली, IPC 420 होता, सेक्शन 420, आता 420 ला सेक्शन झालाय 318 झालाय. देशद्रोह एखाद्याने केला तर पूर्वी जो सेक्शन होता 124 तो बदलून आता 152 तो सेक्शन पोलिसांनी आता नवीन कायद्यामध्ये आता तो केलाय. 498 विवाहित स्त्रीला काही घरच्यांपासून त्रास झाला
आणि तिने तक्रार दिली तर IPC 498 ब खाली गुन्हे दाखल व्हायचे. आता भारतीय न्याय संहिता 85 खाली गुन्हे दाखल होईल. म्हणजे अशा प्रकारचे बदल झालेत. आता अनेक प्रकारचे आता जवळपास 358 कलम आहेत. आता हे सगळ्याचा आम्हाला परत एक नवीन विद्यार्थी कायद्याचे विद्यार्थी दादर पुस्तक यांचं पुढे काय होणार? आता हे जे पुस्तक आहेत आता 1 जुलैपासून नवीन कायदा आला, काही गुन्हे दाखल झाले. आता ह्या 3 महिन्यात 60 दिवसात किंवा 90 दिवसात नवीन चार्जशीट येतील ते नवीन कायद्यानुसार. मग आम्हाला फक्त आता हे नवीन पुस्तक घेऊन तसा अभ्यास करायचा आणि 1 जुलै 2024च्या पूर्वीच्या केसेस जुन्या कायद्यानुसारच चालणार. आणि केस काय आणखी काही दिवस ठेवावं लागणार. अजून किमान एक 5-7 वर्ष म्हणलं तरी आम्हाला CRPC IPCचा वापर करावा लागेल आणि दोन्हीचा अभ्यास करून आम्हाला पुढे न्यायालयासमोर बाजू मांडावं लागेल. म्हणजे इथून पुढे दाखल होणारे गुन्हे सगळे नवीन याच्यानुसार भारतीय न्याय संहितेनुसार 1 जुलै 2024 पासून होणारे सगळे गुन्हे हे सगळे भारतीय न्याय संहिता, CRPC तो बदलला आता सुरक्षा, भारतीय न्याय सुरक्षा आणि तो पुरावा अधिनियम या अंतर्गत ते नवीन सगळे आता कायदे दाखल होतील आणि नवीन कायद्यानुसारच आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल होतील. ते ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलं, म्हणजे जरी कायदे बदलले असले, म्हणजे पहिले जे ब्रिटिशकालीन कायदे होते ते आता भारतीय न्याय संहिता म्हणून जरी त्याच्यात बदल केला असला पण त्याच्यामध्ये फारशा शिक्षेत काही बदल नाही. पण पोलिसांच्या हातमार्क निश्चितच या कायद्याने बळकट केलेत. मग त्याचा कधी कधी खरं तर पोलिसांना अधिकार दिले पाहिजे, पण ते जर अधिकार अमर्याद झाले त्याचा मिसयूज झाला तर त्याचाही पुढे आणखीन त्याचे साईड इफेक्ट आपल्याला भविष्यात दिसू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ जी 14 दिवसच PC द्यायची पोलीस कोठडी ती आता 90 दिवस देता येणार आहे. हा सर्वात महत्वाचा फरक या नवीन कायद्यातला असणार आहे. आणि सेडेक्शनचा ऍक्ट तो सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलं रद्द केला, पण तो रद्द न करता तो रद्द केला पण त्याच्या फक्त कलम बदलून तो कायदा पुन्हा अस्तित्वात आणलेला आहे. त्यामुळे त्याचाही उद्या भविष्यात पुढे जाऊन मिसयूज झाला तर आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.